हो ना, म्हणूनच आम्ही हा विचार केला की तुम्ही वेगळे प्रयत्न करणार, आम्ही वेगळे प्रयत्न करणार, मग आपण एकमेकांच्या तंगड्यात अडकून पडणार. तसं नको ना व्हायला. म्हणून आपण एकत्र प्रयत्न केलेले बरे, म्हणजे कुणी कुणाच्या मध्ये येणार नाही, नाही का? शिवाय आपली शक्ती वाढेल, कामं वाटून घेता येतील. एक से भले दो, दो से भले चार. मुद्दा हा आहे की आजी सगळी प्रॉपर्टी श्रेयसच्या नावावर करणार आणि ते आपल्या दोघांनाही चालणार नाही. त्यामुळे हा मुद्दा हाणून पाडायचा. या बाबतीत तरी आपण क्लिअर आहोत? हो आहोत. श्रावणी, मी काय म्हणते, ही सगळी प्रॉपर्टी आमच्या नावावर होण्यासाठी तू आम्हाला मदत कर. आम्ही तुला त्याचा मोबदला देऊ. मोबदला? म्हणजे जनरली 10% देतात, आम्ही तुला 20% देऊ. नाही म्हणजे आता कच्चे वगैरे म्हणाला तोपर्यंत ठीक आहे, कारण अर्थातच तुम्ही वयाने मोठे आहात तर नवल नाही, पक्के असालच तुम्ही. पण आम्हाला अंडर एस्टिमेट करताय हा तुम्ही. नाही, कारण फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन आत्या, तुमचा या घरातला एका पैशावर हक्क तर सोडा, संबंध सुद्धा नाहीये. म्हणून प्लीज फानावर येऊन बोला. आणि मगाशी आजींनी क्लिअर केलंच ना, आठवतंय ना तुम्हाला? हा सरनाईकांचा मॅटर, यात तुमचा काहीच संबंध नाहीये, कळलं? ठीक आहे, मग मिळवा तुम्हाला काय मिळवायचं ते आमच्या मदतीशिवाय. चालेल ना? हे बघा आत्या, अक्षय मोठा मुलगा आहे, तर त्या नात्याने किमान 60% तरी त्याच्या नावावर व्हायलाच हवं. आणि कायद्याने पण तेच बरोबर आहे की नाही? हे बघा आत्या, आम्ही 20%वर काही सेटलमेंट करणार नाही. आणि आत्या प्लीज, मुळातच आहे ना, ही भागीदारी वगैरे काहीच नको. तुम्ही तुमचे प्रयत्न करा, आम्ही आमचे प्रयत्न करतो. कारण काय आहे ना, किमान माझ्या नवऱ्याचं आणि माझं आडनाव सरनाईक तरी आहे. अगं थांब ग, मी काय तुला अंडर एस्टिमेट नाही करत आहे. तुझी ना थोडीशी गंमत केली. अगं श्रावणी, एक गोष्ट खरी की आपल्या दोघांनाही एकमेकांची गरज आहे. हो, त्यामुळे आपल्याला जे काही मिळेल ते 50% तुमचं, 50% आमचं. मान्य आहे? हे तर खरंच आहे की आम्ही एकटे काहीच करू शकणार नाही. मग 0 मिळवण्यापेक्षा 50% बरे. मान्य. डील? डील. मी काय म्हणते श्रावणी, तू आता निघ. कुणी तुला इथे पाहायला नको. ही श्रावणी तर शकू आत्यांच्या खोलीतून बाहेर आली. तिथे काय करत होती? तू किचन मधून आलीस का ग? का? नाही, ते ना ऍक्च्युली मी अमृताला सब्जा भिजवायला सांगितला होता ना, तो तिने भिजवलाय. तिलाच विचार ना, मला का विचारतेस? या घरात आहे ना, कोणी माझं काही ऐकतच नाही. ही श्रावणी शकुंतला आत्यांच्या रूममध्ये काय करत होती? मी तिला प्रश्न विचारेन म्हणून तो सब्जाचा विषय काढला तिने.
पण नक्की काय प्रकार सुरू आहे ना बघितलं पाहिजे. तू काय वेडी आहेस का ग? श्रावणी आणि अक्षय वेडे आहेत, पण तू तुझी अक्कल काय गहाण ठेवली होतीस? हे बघ, ही सगळी प्रॉपर्टी हडप करून आपल्या नावावर करून घेण्याच्या प्रोसेसमध्ये या दोघांचा काही उपयोग होणार नाहीये. आणि कोणत्या जीवावरती 50 तुमचे 50 माझे हे वचन देतेस कशी तू? काय हो तुम्ही? आपण इतकी वर्ष एकमेकांबरोबर संसार करतोय आणि तुम्ही मला अजून ओळखलं नाहीये. प्रॉमिस दिलं म्हणजे पाळायलाच पाहिजे असं कोणी सांगितलंय? हो, 50-50% सरनाईकांची प्रॉपर्टी म्हणजे काय बापाची पेंट आहे का? आणि मुळातच 50% भागीदारी द्यायला आणि घ्यायला श्रावणी या जगात तरी असायला पाहिजे ना. हे दोघं काय बोलतायत? माझे तर शत्रू आहेतच, पण आता श्रावणीच्या जीवावर उठलेत. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलं पाहिजे यांच्यावर. हे काय आता नवीन? तुम्ही असं खाली अंथरूण का घातलं? हा, मग नुसतं भाजी भाकरी खाऊन काय होणार ना. आता आपण जर पाड्यावर राहायला गेलो म्हणजे जायची वेळ आली तर तिकडे झोपायला मला अशी मेमरी फोमची गादी मिळणार नाही. सवय करून घ्यायला हवी. तसं मला काय असं श्रीमंती गोष्टींची सवय नाहीये की हे हवंच ते हवंच. मी कुठेही गेलो तरी ऍडजस्ट करू शकतो. फक्त जरा खाली जमिनीवर झोपायची सवय नाहीये, म्हणून सवय करून घेतो. बरोबर आहे, सवय तर करायलाच हवी. पण म्हणजे आता माझी रवानगी इथे वर बेडवर. हा, ऑफकोर्स. म्हणजे मी बेडवर झोपू, पण तुम्हाला जमेल ना खाली? जमेल म्हणजे जमणारच. झोप तू.